दिवसाची सुरुवात तशी कोमट गरम पाण्याने होते. हा एक ग्लास आहे एवढा, तर एवढा ग्लास भरून वेट लॉससाठीचं हे माझं चाललं आहे प्रयोग. बघूया कसं कसं होतं. हॅलो नमस्कार, मी राजश्री. आपणा सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सकाळी सकाळची वेळ आहे आणि मी वेट लॉस जर्नी चालू केली हे तर तुम्हाला कळालंच आहे. तर सकाळची सुरुवात कशी होते तर एक ग्लास पाण्यापासून सुरुवात होते माझी. आणि कोमट गरम पाणी घ्यायचं जेणेकरून चहाची जी आपली सवय असते तीसुद्धा सोडण्यासाठी मदत होते. आणि एक ग्लास पाणी म्हणजे पोटाला पुरेसं आहे. पोट भरल्यासारखं होतं आणि बराच वेळा अगदी तीन तास तरी आपल्याला काहीच खाण्याची वगैरे गरज भासत नाही. तोपर्यंत सकाळची बरीच कामं आवरली जातात. तर अशा पद्धतीनं माझं वेट लॉस जर्नी चालू आहे आणि तुम्हाला नंतर मी सांगेनसुद्धा. आता जवळजवळ 15 ते 16 दिवस होत आलेत. अशा पद्धतीचं रुटीन चालू आहे. तर कसं होतं, चहा आपल्याला इतकी सवय करून गेला आहे ना, म्हणजे मला तरी इतकी सवय चहाची झालेली की सकाळी आंघोळ झाली की चहा पिल्याशिवाय मला अजिबात चैन पडायचं नाही. आणि आता 15 दिवस झाले, जवळजवळ 15-16वा दिवस आहे आजचा. अजिबात मी चहा घेतलेला नाही आहे. माझं मलाच आश्चर्य वाटते कसं काय मी हे म्हणजे मला करायला जमलं आहे हेच मला समजत नाही. आणि इतकं हलकं हलकं वाटते ना चहा न पिल्यामुळं. माझे पाय वगैरे दुखायचे. घोट्याजवळ जे घोटा आणि टाचा यामधला भाग भरपूर दुखायचा. अगदी सकाळी उठल्यानंतर ना जमिनीवर पाय ठेवायला सुद्धा नको वाटायचं, इतकी ती म्हणजे दुखणं असायचं पायाचं. तर ते थांबलं आहे ह्या 15 दिवसामध्ये. म्हणजे मी अनुभवलेला एक चांगला अनुभव म्हणजे हा चहा सोडल्यानंतरचा चांगला अनुभव आहे. मग म्हटलं चला आता 15 दिवसामध्ये एवढा छान रिझल्ट येतो आहे, आपण कायमचा चहा सोडला तर कसलं भारी. म्हणून आता बघूया काय काय मला अनुभव येणार आहेत ते मी सगळं व्लॉग थ्रू तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सकाळचे 7 वाजत आलेत, अजून माझं दूध म्हणजे दूधवाले जे दादा आहेत ते अजून दूध देणार आहेत. तर तिथून पुढं माझं सगळं दिवसाची सुरुवात होणार आहे, म्हणजे कामं माझी दिवसाची आटपायला. तर चला म्हटलं सकाळी सकाळी पाणी पीत तुमच्याबरोबरच व्हिडिओ सुरू करावा म्हटलं. आणि हा एक ग्लास मी एकच ग्लास केला आहे, फुल्ल भरून घ्यायचं ग्लास बघू शकता. म्हणजे मी एवढं माझं हे माप ठेवले पाणी प्यायचं, कारण मला जास्त असं म्हणजे अगदी अर्धा तांब्या 1 तांब्या वगैरे असलं काही पाणी एवढं मला सकाळी सकाळी जात नाही. एवढा ग्लास माझ्यासाठी पुरेसा आहे. अगदी खूप मोठा पण नाही, खूप छोटा पण नाही, एक मापपेक्षा थोडासा जास्त आहे. असं अगदी एक घोट पाणी पीत ना 5 मिनटं तरी मी घालवते सकाळी स्वतःसोबत. आणि वाटते की आपण हे जे काही चालू केले ते पाठीमागेच करायला पाहिजे होतं. काही जण ना ह्या पाण्यामध्ये मध आणि लिंबू टाकतात, पण मला लिंबू टाकून पाणी प्यायला ते नाही आवडत. त्यामुळे म्हटलं चला आपण नुसतंच तरी पाणी पिऊया. अगदी लिंबू मध वगैरे बरेच जण करतात, ते न करता आपण प्लेन पाणी तरी पिऊ शकतो आहे, म्हणजे कोमट गरम पाणी. तर छान अशी माझी ही वेट लॉसची जर्नी चालू आहे आणि तुम्हाला पुढं पाहायला मिळणारच आहे. अजून मी वजन केलेलं नाही आहे, बघणार आहे. मला माझ्याकडं वजन करायला साधन नाही आहे. बघूया कुठंतरी जाऊन मी वजन करून येईन आणि त्यानंतर मग तुमच्याबरोबर मी सगळं डिटेल्स अशाच व्लॉग थ्रू शेअर करत जाईन. चला आजच्या दिवसाला छान अशी सुरुवात होते. तुम्हीसुद्धा मस्त मजेत असाल. आणि जर कुणाला अशी वेट लॉस करायचं असेल तर मी माझं जर बघितल्यानंतर तुम्हाला पण वाटलं तर तुम्ही पण फॉलो करू शकता. 2 दिवसापूर्वी मी लोणी तयार करून ठेवलं आहे आणि अजून तूप कढवलेलं नाही आहे. तर फ्रीजमध्ये लोणी तसंच 2 दिवस झाले आहे. आत्ता काढून ठेवते थोडंसं. 2-3 दिवस झाले लोणी करून ठेवलं आहे आणि तूप कढवायचं आहे. बघू शकता एवढं लोणी आहे माझ्याकडं आणि त्याचं तूप करणार आहे. आज बरीच कामं आहेत, पेंडिंगची कामं आहेत. बरीच बाजारातून डाळी वगैरे आणलेल्या तर त्या भरून ठेवायच्या आहेत, बरंचंच काय काय. तर तूपसुद्धा आज मी कसं करणार आहे ते पण शेअर करते तुमच्याबरोबर. आणि दूध आत्ता मी तापवायला ठेवले. वेट लॉस जर्नीमध्ये मी माझ्या आहारामध्ये काय काय चेंजेस केलेत, काय खात होते काय नाही, हे वेळोवेळी तुम्हाला प्रत्येक व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आत्ता तरी मी गरम पाणी पिलं 1 ग्लास. आता 2 तास तरी काहीच नाही आणि त्यानंतर बघूया 2 तासानंतर अगदी हलकं फुलकं काहीतरी करून खाणार आहे. आता स्वतःसाठी काहीतरी आपल्याला वजन कमी करायचं आहे तर आता स्वतःसाठी काहीतरी करून खाणं वगैरे हे सगळं होणार आहे. तर छान वाटतं आपण आपल्या स्वतःसाठी पण करून खायला पाहिजे. आत्तापर्यंत तर तसं काय म्हणजे असं आपण म्हणजे स्त्रियांचं असं होते बघा,
आपण मुलाबाळांसाठी, नवऱ्यासाठी किंवा घरातल्यांसाठी सगळं करत असतो, पण आपल्या स्वतःसाठी आपण असं काही स्पेसिफिक करतच जात नाही. तर आता मी ते करायला सुरुवात करणार आहे. बघा कसं होतं आहे, किती वेट कमी होणार आहे, किती वजन कमी व्हायला मदत होणार आहे, काय काय अनुभव येणार आहेत, सगळं शेअर होणार आहे तुमच्याबरोबर. तर व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हीसुद्धा जर बघणाऱ्यांपैकी कोण जर वजन कमी करत असेल, त्यासाठी काय उपाय करत असाल तर मला नक्की सांगा. ते सुद्धा मी म्हणजे आत्ता सुरुवात केल्या. तुम्ही जर करत असाल तर त्या पद्धतीनं सुद्धा मी थोडं थोडं काही मला जमत असेल तर ते पण मी करायला चालू करेन. तर अशा पद्धतीनं आजचा व्हिडिओ बराच काय काय आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. आणि तुम्हीसुद्धा माझ्यासोबत राहा, मलासुद्धा सजेशन द्या आणि व्लॉगमध्ये मी काय काय करायला पाहिजे हे पण तुम्ही सांगू शकता. आणि असं छान असं सकाळ सकाळी व्लॉगला सुरुवात झाली, अगदी प्रसन्न वातावरणामध्ये. मनाला बघा कसं आपलं शरीर जर तंदुरुस्त असेल ना तर काय काय गोष्टी करायला पण मजा येते. आणि मला व्लॉग करायला मजा येते, म्हणजे व्लॉगिंग हे एक माझं पॅशन झालं आहे, मला म्हणायला काही हरकत नाही. मला त्यामध्ये आनंद मिळतो आणि सकाळी सकाळी म्हणूनच मी आज व्लॉग सुरुवात केला आहे. चला, आज वातावरण पण खूप छान आहे, पावसाचं वातावरण आहे. पाऊस कुणाला नाही आवडत, मला तर फार आवडतो पाऊस. आणि 2-3 दिवस झाले छान कंटिन्यू पाऊस पडतोय. झाडं वगैरे एकदम असे टवटवीत झालेत. मी थोड्या वेळानं तुम्हाला बाहेरचं पण वातावरण दाखवेन. अजून मला थोडीशी बाहेरची साफसफाई वगैरे करायची. थोडंसं घाण झालं आहे बाहेर, पाऊस म्हटलं की थोडं घाण होणारच, पण ते रोजच्या रोज जर आपण नीट स्वच्छ केलं तर आपल्याला पण छान वाटतं. आता थोड्या वेळानं मी हे दूध वगैरे तापवायला ठेवणार अगदी बारीक गॅसवर. आणि अगदी एक 10 ते 12 दूध उकळून वर येईपर्यंत ना माझ्या एक 7 ते 8 फेऱ्या होतात. तर तेवढं वॉकिंग करून येणार आहे मी आणि तुम्हाला पण दाखवते. वेट लॉस जर्नीची सुरुवात झाली आहे. खरं तर मी एक ॲप घेतलं आहे मोबाईलवरच. मोबाईलचा चांगला यूज करायचा आहे आपल्याला, म्हणजे तर त्यासाठी मी एक ॲप घेतलं आहे, स्टेप काउंटर पिडोमीटर म्हणून ॲप आहे. तर पण चालत चालत आपल्या स्टेप्स मोजल्या जातात आणि कॅलरी किती बर्न झाल्या वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये येतं. आता मी तुमच्याबरोबर बोलत बोलतच हे सगळं करत आहे. इकडं तिकडं आजूबाजूला जे काही लोक असतील तर ते बघतायत. असो, ठीक आहे, काय हरकत नाही, चालायचं हे सगळं. तर मी आत्ता ना सकाळी दूध घ्यायला चालू केल्यापासून माझ्या हातात थोडंसं मोबाईल होता, त्यामुळे मी काउंट केले आणि जवळजवळ आत्ता 150-200 पावलं माझी चालून झालेत. आणि मी हे दिवसभर ॲप म्हणजे हे आपल्याला ज्यावेळी चालायचं आहे त्यावेळी हे चालू ठेवायचं. तर आता मी हे बोलत बोलत तुमच्याबरोबर माझी किती पावलं होणार आहेत हे पण मी नंतर तुम्हाला व्लॉगमध्ये सांगेन. आणि दिवसभर म्हणजे जेव्हा आपण चालते ना, आपण जेव्हा मोकळे असते त्यावेळी मोबाईल हातात जर धरला तर मी ह्या 15 नाही 8 दिवस झाले हे ॲप घेतले आणि त्याचा मला छान असा फायदा झाला आहे. आपले स्टेप पण काउंट केले जातात आणि कॅलरी बर्न किती होतात हे पण कळते. आणि एक हॅबिट होऊन गेली आहे मला आता 8 दिवस झाले ह्या गोष्टीची आणि छान वाटते. आणि जर आपल्या लक्षात नसलं आपण चाललेलो नाही आहे तर आपल्याला स्टेप्स पण कळतात की किती आपले स्टेप्स झालेत किंवा आज आपण किती चाललो आहे, किती कमी चाललो आहे, किती चालायला पाहिजे किंवा किती जास्त चाललो आहे, हे सगळंच आपल्याला कळायला लागते. आता मी इथं फेऱ्या मारत मारत मोबाईलबरोबर एकटीच बडबड चालली आहे माझी. छान आहे हे ॲप, मला असं छान वाटलं. तुम्हाला जर कोणाला डाउनलोड करायचं असेल आणि म्हणजे ह्या गोष्टीचा उपयोग करून घ्यायचा असेल तर करू शकता. आमच्या इथं भरपूर लोक राहिले त्यामुळे मला थोडंसं असं कसं बोलायला लागले त्यामुळे कसं तरी वाटते, पण काय नाही, रोज असं बोलत बोलत अशी सवय होऊन जाणार आहे. आज पण मोगऱ्याला भरपूर फुलं लागली. वाव, मस्त, कसली भारी फुलं लागतात. रोज भरपूर फुलं यायला लागतात. बाहेर फिरायला जायचं असं म्हणायला लागलो आहे, पण ते काही शक्य होत नाही कारण आता पाऊस तर चाललेला आहे. आत्ता पण थेंब यायला लागले बारीक. आणि अजून मला अंगण स्वच्छ करायचं आहे, पण म्हटलं चला अगोदर आपण म्हणजे चालूया. जर हे टाईम निघून गेलं तर चालणं होत नाही, मग टाईम निघून गेलं की त्या गोष्टीचा काहीच उपयोग नसतो, तो दिवस संपत जातो.
आमच्या इथं एक राऊंड म्हणजे एक मला कंप्लीट राऊंड व्हायला जवळजवळ 80-85 स्टेप्स होतात, म्हणजे फुट्स 85 पावलं होतात. मग माझे 10 जरी मी म्हणजे असे जर राऊंड मारले इकडं तिकडं तरी भरपूर होतात. माझे 1000पेक्षा जास्त होतात. तुम्हाला नंतर मी सांगते. आत्ता सांगायचं म्हणजे जवळजवळ माझे 850 पावलं झालेत आणि 19 कॅलरीपेक्षा जास्त कॅलरी बर्न झाल्यात. आणि बघूया, थोडासा दम लागला आहे. दूध पण आता उकळत आलं असणार आहे, कारण बारीक गॅसवर ठेवले आणि मी भराभर फेऱ्या मारायला लागले. कारण स्पेस थोडा असला तरी पण भरभर जर फेऱ्या मारल्या तरच थोडेसे कॅलरी बर्न होणार आहेत. तर रेग्युलर हे रुटीन ठेवणार आहे आणि त्या वेळेचा चांगला उपयोग करायचा. म्हणजे आपल्या हातात असते, माझ्याकडनं ते होतच नव्हतं आणि आता कंटिन्यू व्हायला लागले. तर ठीक आहे, अजून 100-200 आत्ता झाले असतील. आता 1000 होत आले असणार आहेत, झाले पण असतील कदाचित. तर जाऊया आतमध्ये आणि बघायचं आहे. आता दूध तापलं असणार आहे. दूध उतरू जायच्या आत मला एवढ्या फेऱ्या कंप्लीट करून जायचं आहे. म्हणजे हे पण एक टास्क घेतलं आहे मी स्वतःसाठी. दूध बारीक गॅसवर गरम करायला ठेवायचं आणि बाहेर फेऱ्या मारायला यायचं. आता 8 दिवस झालं हा असला प्रयोग चालला आहे माझा. म्हटलं चला आज हा प्रयोग करून बघूया आता. म्हणजे हा प्रयोग तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करूया. चलो अभी चलेंगे अंदर, दाखवते तुम्हाला. चला. बापरे, बॅक कॅमेरा. हो, नाही आलेलं अजून दूध वरती. आणि आता आपलं लोणी अजून थोड्या वेळाने मी कळवायला ठेवणार आहे. छान आहे ना. मी अगोदरच हे असं सगळं करायला पाहिजे होतं. आत्तापर्यंत कितीतरी वेट लॉस झालं असतं. आणि आता बघा, माझ्या 1000 पावलं होईपर्यंत आता हे दूध वरती यायला लागले. आलं. हो बापरे. आणि आता थोडंसं मी एक 5 मिनटं तरी बसणार आहे शांत, म्हणजे बाहेर बसणार आहे थंडगार वाऱ्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मग मला अजून सकाळची तयारी करायची, डब्याची कणिक वगैरे मळायचे, भाजी काय करायची, हे सगळं. थोडंसं दम पण लागलं आहे. चलो बाहेर बसूया. झालं आहे. आत्ता दूध वगैरे गरम केले आणि आत्ता मी काउंट किती झालं आहे हे बघितलं. तर 999 बरोबर पावलं झालेत आणि 22.3 कॅलरी बर्न झालेत. म्हणजे छान आहे अगदी. 5 मिनटामध्ये, 5 मिनटंसुद्धा नसतील मला वाटते, 4 मिनटामध्ये असतील तेवढ्या कॅलरी आपण म्हणजे बर्न करू शकतो आहे. हे गणितच अजूनपर्यंत मी तर कधी म्हणजे असं करूनच बघितलं नव्हतं. आणि आता इतकी सवय होणार आहे ना मला की वेळ मोकळा मिळाला की चला चालायला. जवळजवळ 10,000 पावलं रोजच्या रोज चालायला पाहिजेत असं म्हणजे आहे. पण माझे कसे होतात 7, 8, 9,000पर्यंत गेले. अजून 10,000 कंप्लीट नाहीच झालेले. बघा आज किती होणार आहेत. आत्ता तर सकाळी अगदी 4 मिनटामध्ये मी 999 पावलं कंप्लीट केली आहेत. अशा पद्धतीनं माझी वेट लॉस जर्नी चाललेल्या. आणि आजचा व्हिडिओ फक्त वेट लॉस जर्नी मी चालू केली हे फक्त म्हणजे सांगण्यासाठीच मी केला होता. तर तुम्हाला मला काही सजेशन्स द्यायचे असतील वेट लॉससाठी, काय खायला पाहिजे काय नाही, अगदी आपल्या घरगुती पद्धतीनं आपल्या घरामध्ये अवेलेबल असलेल्या पदार्थांमधलं आपण जे काही खाऊ शकतो ते पण मला तुम्ही सजेस्ट करू शकता. नाहीतर म्हणजे आता बाहेरूनच काहीतरी आणायला लागणार आहे. बरंच काही मुसली वगैरे असतं. मुसली कसली असते मी बघितलेली पण नाही. पण आता वेट लॉस करायचं आहे तर बघूया, आणणार आहे मी. आणि अजून काय ओट्स खाल्ले तर ओट्स आणणार आहे. आत्ता घरी माझ्याकडं काहीच अवेलेबल नाही. जास्त करून मी ज्वारीच्या भाकरीचा रोजच्या जेवणामध्ये वापर करायला लागले. चपाती थोडी नाही 95% चपाती मी कमी केल्या. कधी तरी चपाती खाणं चालले ह्या 15 दिवसामध्ये. आणि तर रोज भाकरी खाल्ली जाते. भाकरीची साईज पण आकार कमी करायला लागले माझ्यासाठी. तर अशा काही गोष्टी आहेत. बघूया. वजन कमी करायचं आहे पण फार कमी पण नाही खाणार आहे. कारण पाणी भरपूर प्यायला पाहिजे. आत्ता पाणी तसं जात नाही कारण पावसाळा चाललेला आहे. उन्हाळा होतं त्यावेळेला जास्त पाणी पिलं जायचं. बघू कसं होतं काय होतं आहे. पौष्टिक खाणं खायला पाहिजे. काही ड्रायफ्रूट्सचा पण आत्ता तर काय माझ्याकडे काहीच नाही आहे. बघू आणि तेव्हा चालू करेल.
आता सिंपलचं भाजी म्हणजे भाजी भाकरी ताक दही आणि इतकंच. याच्या व्यतिरिक्त आत्ता तरी सध्या आहारामध्ये वापर करायला सध्या घरात काहीच नाही आहे. बघूया आणल्यानंतर जे काही घेणार आहे किंवा काय तर ते मग तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. सकाळी सकाळीच व्हिडिओ स्टार्ट पण केला आहे आणि व्हिडिओ संपवला आहे पण अगदी 1 तासाभरामध्ये. आणि नंतर तुमच्याबरोबर मी शेअर करणारच आहे बऱ्याच काही गोष्टी. चलो तर आता बाकीच्या कामाला मी लागणार आहे आणि आत्ता दुसरा व्हिडिओ व्लॉग चालू करणार आहे. आत्ताचा व्हिडिओ इथंच संपवणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा. मला पण छान छान अशा सूचना सजेशन्स काय असतील तुमचे काय अनुभव असतील तर ते नक्की शेअर करा. चला टाटा बाय बाय.